मुंबई ते नागपूर सर्व महापालिका स्वबळावर लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांची मोठी घोषणा। मवियात फुटीची पहिली ठिणगी। ठाकरेंची साथ सोडून अवघ्या 3 महिन्यात माजी आमदार राजन तेली घरवापसी करणार। बावनकुळेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण। मात्र विकास कामांसाठी भेट, तेलींचं स्पष्टीकरण। बीडमधील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड अडचणीत येण्याची शक्यता। स्वतःच्या मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी सोलापूर न्यायालयात फिर्याद। देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये मोर्चा। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। तर वाशिममधील मोर्चात देशमुख कुटुंब आणि सुरेश धस सहभागी होणार। सिंधुदुर्गच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला जामीन। मुंबई हायकोर्टाकडून 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। मुंबईतील दादरमधील टोरेस कंपनीच्या ऑफिसमधील साहित्य आर्थिक गुन्हे शाखेकडून जप्त। दुकानही सील। तर मीरा रोडमध्ये टोरेस फसवणूक प्रकरणात 3घांना अटक। गुजरातमध्ये हार्ट अटॅकनं 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू। अहमदाबादमधील झेबर स्कूल फॉर चिल्ड्रन शाळेतील घटना। 4 दिवसापूर्वी कर्नाटकातील एका चिमुकलीनं हार्ट अटॅकनं गमावला जीव। अमरावती जिल्हा रुग्णालयात 100 बेडचं प्रीफॅब रुग्णालय धुळखात। साहित्य भंगारात 3,50,00,000चा खर्च पाण्यात। तर एका बेडवर 2-2 रुग्ण ठेवण्याची वेळ। रुग्णांची हेळसांड। डोंबिवलीच्या डायगरमध्ये 12 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार। घटनेला 8 दिवस उलटूनही आरोपी फरार। पीडित कुटुंबियासह स्थानिकांमध्ये संतापाची लाट। पूर्व विदर्भात मागील 10 दिवसात 5 वाघांचा मृत्यू। चंद्रपुरात 2, नागपुरात 1, यवतमाळमध्ये 1 आणि भंडाऱ्यात 1 वाघाचा मृत्यू। मृत वाघांमध्ये 2 बछड्यांचाही समावेश।